आणि जे जातीवादाचे भांडण करून तुम्ही जे आमच्या लोकांना फसवतात असं करण्यानं चालणार नाही आहे। आणि तुम्ही का आम्हाला 1500 रुपये भीक देता? आम्ही ना आम्हाला जर तुम्ही ना योग्य भाव दिला आमच्या मालाले, आम्हाला कर्जमाफी दिली, आम्ही शेतकरी लाडका भाऊ योजना काढू आणि सरकारले 2500 रुपये महिन्याची देऊ। ही शेतकऱ्यामध्ये क्षमता आहे आणि शेतकरी कधी खोटा बोलत नाही म्हटलं। आणि हे आश्वासन तर आम्ही देतच नाही, आमच्या शेतकरी आश्वासनाच्या बरोबर राहिला। याच्यानंतर गलती नका करता रे बा, सरकार लय भयानक आहे, कुठं म्हणते। आणि बॅनरवर मी न पाहिलं होतं इलेक्शनच्या वेळे, शब्दाचा पक्का माणूस आणि तिथं बोर्डावर फोटो होता। हे शब्दाचा पक्का माणूस आहे बापा बापा। शेतकऱ्यांचा सातबारा करा कोरा 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 आणि इलेक्शन झाल्यानंतर कर्ज भरा। काय होय मग ते शक्तीपीठ बनून राहिले म्हणते आणि तर कर्ज माफी राहिले, ते समिती बनवते म्हणे, समिती बस होऊनच राहिली। तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही किती पण तुमची ताकद लावून घ्या मुख्यमंत्री साहेब, आम्ही इथून हटणार नाही म्हणजे नाही। हे महाराष्ट्र का शेतकरी एक हो चुका आहे। आणि एक डायलॉग म्हणून माझं भाषण संपवतो। पोलीस फडणवीस साहेबांसाठी, मुख्यमंत्री साहेबांसाठी डायलॉग आहे, पुलिस सीबीआई फोर्स मिलिट्री फोर्स तो तेरी सारी है, पुलिस सीबीआई फोर्स मिलिट्री फोर्स तो तेरी सारी है, पण शेतकरी के और दिव्यांगों के दिल में बसा मेरा राजा अब भी सब पे वारी है। जय जवान, जय जवान, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो। धन्यवाद।